सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या कामगारांच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवतीर्थ स्मारक समितीच्या वतीनं इचलकरंजी इथल्या ESI हॉस्पिटलच्या नूतनीकरणासह हॉस्पिटलमधील अपुऱ्या सोयी सुविधा, अपुरं मनुष्यबळ तसंच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती आणि विविध समस्यांबाबत आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं होतं. त्यानुसार सर्व प्रश्नांवर आज ESI मुंबई संचालक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यावेळी इचलकरंजीतील ESI हॉस्पिटलमधील विविध समस्या मांडण्यात आल्या. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित प्रश्न गांभीर्यानं घेत तातडीनं बैठक घेऊन यावर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज ESI मुंबई संचालक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दरम्यान समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनात इचलकरंजी हे मोठं औद्योगिक शहर असून इथं हजारो कामगार ESI सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सध्या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक वेळा रुग्णांना तातडीनं उपचार मिळत नसल्यामुळं त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. हॉस्पिटलमध्ये लॅब, CT स्कॅन, 2D इको मशीन, इंडोस्कोपी, MRI यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात. तसंच त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि ऑपरेटर नेमावेत अशीही मागणी करण्यात आली होती. या बैठकीत आज पूर्ण सोयीनियुक्त दवाखाना करण्यासाठी महानगरपालिकेची जागा, 30 किंवा 50 खाटांचं हॉस्पिटल, रेफरलसाठी फोटो सिस्टम बंद करणे, हॉस्पिटलचं बांधकाम करून हस्तांतर करणं, कॉम्बिनेशन मेडिसिन, CRC ड्रग्ज कॉम्बिनेशन, मेडिकल स्टोअरसाठी टायअप, सेवा सदन हॉस्पिटल रेफरल स्वीकारत नाही, तसंच अलायन्स हॉस्पिटल, नारायणी हॉस्पिटल टायअप करण्यात यावं. ESIC कायमस्वरूपी डॉक्टर्स, विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर्स, MO मुकेश सफाईगार यांची बदली अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसंच सध्या रिकामी असलेली जुनी इमारत तातडीनं दुरुस्त करून तिचा उपयोग ESI हॉस्पिटलसाठी करावा आणि महापालिकेमार्फत निधी उपलब्ध करून देऊन आधुनिक आणि सुसज्ज आरोग्य सुविधा देण्याचं काम करण्याचं आश्वासन ESI मुंबई संचालक थोरात यांनी दिलं. यावेळी बैठकीत मिलिंद चौधरी, जयश्री जावडेकर, पुंडलिक भाऊ जाधव, शहाजी भोसले, आनंद कांबळे, वसंत आपटे, सुनील बारवाडे यांच्यासह प्रशासनाच्या वतीनं अन्य अधिकारी उपस्थित होते.